नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. शिवसेना पक्षातील फुटीनंतर मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह यावरचा विवाद अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सतत तारीख पे तारीख देतही अंतिम निकाल अद्याप स्पष्ट नाही. ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या माहितीनुसार आजची सुनावणी होण्याची शक्यता देखील कमी आहे. सुमारे 3-3.5 वर्षापूर्वी पक्ष फुटून ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट उभे राहिले. मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाच्या हाती जाणार या मुद्द्यावर न्यायालयात गेल्यापासून सुनावणी सुरू आहे. तथापि निकाल अद्याप लांबणीवर असल्याचं दिसतं. ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर सांगितलं की आज शिवसेना सत्ता संघर्ष, पक्ष पळवणे आणि धनुष्यबाण चिन्ह याबाबतची सुनावणी होईल अशी अपेक्षा करता येणार नाही. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर नितीन नबीन यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून 16 जानेवारीपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम सुरू झाला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर नितीन नबीन यांनी पहिल्याच निर्णयात विनोद तावडे, आशिष शेलार यांना 2 जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडेंची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन नबीन यांनी केरळसाठी विनोद तावडे यांच्यासह शोभा करंदलाजे सहप्रभारी म्हणून निवड केली आहे. तसेच चंदीगड महापौर निवडणुकीसाठी विनोद तावडे यांना प्रभारी म्हणून नियुक्त केला आहे. तर बंगळुरू महापौर पदाच्या निवडणुकीची जबाबदारी राम माधव, सतीश पुनिया आणि संजय उपाध्याय यांच्यावर असणार आहे. तसेच मंत्री आणि मुंबईतील भाजपचे नेते आशिष शेलार यांची तेलंगणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. मुंबई महापालिकेत महायुतीच्या स्पष्ट बहुमतानंतर महापौर कोण होईल हा प्रश्न चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेने शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दिल्लीत उशिरा बैठक पार पडली. बैठकीत शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे आणि भाजपकडून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते. भाजपने 89 जागांच्या ताकदीवर महापौर पदाचा दावा केला आहे, तर शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांच्या जोरावर ते किंगमेकर ठरले आहेत. शिंदे गटानं 2.5 वर्षाचं रोटेशन करून महापौर पदाचा पहिला कार्यकाळ शिवसेनेला मिळावा अशी मागणी केली आहे. याचं औचित्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाशी जोडलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं कल्याण, डोंबिवली आणि ठाणेगड अबाधित ठेवलं, मात्र मुंबईत अपेक्षित यश मिळालं नाही. महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेत गटबाजीचे संकेत दिसत आहेत. भाजप शिवसेना युतीवरून आता शिवसेनेतील नेत्यांमध्ये मतभेद उभे राहिले आहेत. धाराशिव येथे तानाजी सावंत स्वतंत्र उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत, तर मुंबईत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी अजूनही युतीसह निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत ठाकरे गट, शिंदे गटाची शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्यात सत्ता मिळवण्याचा संघर्ष सुरू आहे. निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले होते, परंतु सध्या फक्त 7 नगरसेवक उपस्थित आहेत. उर्वरित 4 नगरसेवकापैकी 2 जण बेपत्ता असून ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटाचे 2 नगरसेवक मूळ मनसेत सामील झाले आहेत. त्यामुळे मनसेचे नगरसेवक आता 7 झाले आहेत. ठाकरे गटानं मंगळवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे आपली नोंदणी केली. यावेळी शिंदे गटाशी संपर्कात असलेल्या 2 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा आग्रह ठेवला गेला आहे. हे दोघे नगरसेवक नुकतेच ठाकरे गटाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. भाजप आणि शिंदे गटाकडून ठाकरे गट आणि मनसेतील नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याने ठाकरे गटाने सध्याचे आपले 7 नगरसेवक आणि मनसेचे 2 नगरसेवक सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत बहुमत स्थापन करण्यासाठी 62 नगरसेवकांची आवश्यकता आहे. सध्या शिंदे गटाच्या शिवसेनेकडे 53, भाजपकडे 50, ठाकरे गटाकडे 7 आणि मनसेकडे 7 नगरसेवक आहेत. त्यामुळे सध्या शहरात वेगवान आणि नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू आहेत, ज्या महापालिकेवर सत्ता कोणाची होईल हे ठरवणार आहे. जळगाव महापालिका निवडणुकीत सुनंदा भागवत फेगडे यांना 0 मतदान मिळाल्यानं वाद निर्माण झाला आहे. फेगडे म्हणाल्या, मी स्वतःचं मत दिलं होतं, मग ते गेलं कुठं? या प्रश्नाचे उत्तर अद्याप कोणालाच मिळालेलं नाही. त्यांनी ईव्हीएममध्ये गडबडी असल्याचा आरोप बानसे बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक वामन मेश्राम यांचे विधानाचा संदर्भ देत केला आहे. निवडणूक आयोग वेळोवेळी ईव्हीएममध्ये छेडछाड शक्य नाही असं स्पष्ट करत असतानाही फेगडे यांनी सांगितलं की खुलासा पक्षीय होत आहे. लोकशाही अशी झाली आहे की बटन मतदार दाबतो, निकाल मशीन ठरवतं आणि खुलासा पक्ष देतो, असं फेगडे यांनी संतप्तपणे प्रश्न उपस्थित केला आहे. मुंब्र्यातील राजकारणात मोठा बदल दिसून येत आहे. अनेक वर्षापासून ज्या क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचं वर्चस्व होतं, तिथे नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत MIMची एंट्री झाली आहे. मुंब्राची नव्याने निवडून आलेली नगरसेविका सहर शेख यांनी थेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिलं आहे.
सहर शेखने म्हटलं की MIMच्या पतंगाचा रंग हिरवा आहे आणि संपूर्ण मुंबऱ्याचा रंग मला हिरवा करून टाकायचा आहे। या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। न्यूझीलंडचा क्रिकेट संघ आजपासून भारतात सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे। मालिकेचा पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे। ही मालिका आगामी T20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघासाठी शेवटची तयारीची संधी आहे, कारण वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। T20 सामन्यांच्या इतिहासाकडे पाहता न्यूझीलंडनं भारतात आतापर्यंत 5 T20 मालिका खेळल्या आहेत, त्यापैकी 3 मालिका भारताने जिंकल्या आहेत। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।